कसं काय म्हणजे आज आपण बनवणार आहे मिरची भजी. त्यासाठी घ्या मोठ्याल्या मिरच्या, मग घ्या पनीरचा तुकडा, त्याच्यानंतर घ्या थोडी हळद आणि मग घ्या आपला लाल मसाला, मग घ्या गरम मसाला, थोडीशी जिरी पावडर, त्याच्यानंतर घ्या चवीसाठी मीठ, आपलं टेक्स्चर आयटम कोथिंबीर, त्याच्यानंतर एका बाउलमध्ये घ्या बेसन. आपला बघा सेटअप असा छानपैकी रेडी आहे. सगळ्या वस्तू घेऊन आपण तयार आहे. आता लागूयात मस्तपैकी कामाला. सगळ्यात आधी जाळीमध्ये मिरच्या टाकून चांगल्या अशा धुवून घ्यायच्या. चांगल्या इकडून तिकडून चांगल्या साफ करायच्या बरं का. नंतर एका कापडात त्यांना टाकायचं, मस्तपैकी सुकवून घ्यायच्या. अजिबात ओल्या राहिला नाही पाहिजे. चांगल्या अशा सुकून घेतल्या की आपण सगळ्यात आधी घेऊया पनीर खिसायला. पनीर खिसून बारीक असं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. पाडापट पनीर चांगलं असं बारीक खिसून घ्यायचं बरं का. पनीर खिसून झालं की पहिली कोथिंबीर घेऊन पाडदेशीने चिरून घ्यायची. मी कोथिंबीर चिरतो तर तुम्ही चॅनलला पाडदेशीने सबस्क्राईब करून घ्या. कोथिंबीर अशी चिरायची. आपण त्या पनीरच्या ह्याच्यात मिक्स करण्यासाठी बारीक चिरायची, एकदम मोठाले अजिबात ठेवायचे नाही. कोथिंबीर अशी चिरून झाली की पनीरचा बाउल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर द्यायची पाठदिशीने टाकून. मस्तपैकी त्यात कोथिंबीर टाकली की त्याच्यात आता मसाले टाकायचे आपल्याला. सगळ्यात आधी घ्या गरम मसाला आणि थोडासा टाकायचा त्याच्यात गरम मसाला. त्यानंतर घ्या मीठ चवीनुसार थोडंसं टाकून घ्यायचं बरं का. त्याच्यानंतर घ्या लाल मसाला, तो बी चवीनुसार टाकून घ्यायचा. पाठ दिशेने चमचा घेऊ आणि चांगल्यापैकी त्याला मिक्स करून घेऊ. पाटा मिक्स करून घ्यायचं. मिक्स कराय हाय काय नाही, चांगलं असं गोल फिरून सगळं चांगलं मिक्स झालं पाहिजे याची काळजी घ्यायची बरं का. या ठिकाणीच मसाला नाही राहिला पाहिजे. त्याच्यानंतर घेऊया आता मोठ्याल्या मिरच्या, त्यांना एका बाजूने चिरायचं आणि त्याच्या आतली बी वगैरे सगळं बाहेर काढून घ्यायचं. पाठ्या दिशेने काढून घ्यायचं, म्हणजे पोकळ भजी राहिली की त्याच्यात आपल्याला आपला माल भरता येतोय बरं का. तर बघा कशी पोकळ भजी झाली. आतून चांगली मोठाली आपला माल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. भजी चिरताना व्यवस्थित चिरायची. मस्तपैकी झाली बघा फिलिंग करून. पाठ्या दिशेने दुसरी भजी घ्यायची, तिला पण असं चिरायचं. आतला माल त्याचा काढून घ्यायचा बरं का. एकदम व्यवस्थित. जास्त वेळ राहिले की तिखट लागते, त्यामुळे चांगलं असं काढून घ्यायचं आतलं सगळं. आतमधून भजी अशी पोकळ दिसायला लागली की पाठदिशेने माल घ्यायचा आणि त्याच्यात भरून घ्यायचा. असं सगळ्या भाज्यांना करून घ्यायचं. एक पण भजी नका ठेवू. सगळ्या भाज्या अशा मस्त भरून घ्यायच्या. हे बघा आता मी घेतो पाटक्याने करून सगळ्या. हे बघा आता सगळ्या भाज्या भरून झालेल्या आहेत. सगळ्या भाज्या रेडी आहेत आपल्या. आता आपण ती बेसनाचं बाउल घेऊ, त्याच्यात थोडी टाकू हळद. त्याच्यानंतर घ्या थोडा तिखट मसाला, तो बी टाकून घ्या थोडासा बरं का. त्याच्यानंतर घ्यायचा एक गरम मसाला, ते बी टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बरं का. आणि आपली जिरेची पावडर ती बी थोडी टाकून घ्यायची बरं का. मस्त त्याची चव लागते. आणि आता चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की त्याच्यात वाजायचं पाणी ओतून त्याला चांगलं असं मिक्स करायचं की त्याचं एकदम स्लरी तयार झाली बाहेर लपतबे अशी. पाडा चमच्याने त्याला चांगलं कालवायचं. थोड्याच वेळात बघा आपला असा माल तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या ढोकून चांगल्या तळून घ्यायच्यात. पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल ओतून घ्यायचं. गॅस पेटवायचा. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की आपली मिरची डुबवायची बेसनाच्या मालामध्ये. चांगलं त्याला इकडून तिकडून भिजवून घ्यायचं. सुट्टी नाही द्यायची बरं का. आणि छान पैकी असं तेलामध्ये सोडून द्यायचं. आता बघा कसं मस्तपैकी चांगलं तेलामध्ये सोडून दिलं की कसं तयार होतंय बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये. मस्तपैकी तेल कसं उफाळायला लागलंय कणकण. आपली झारी घेऊन त्याला मस्तपैकी इकडून तिकडून त्याला चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं बरं का. पाठ दिशेने सगळ्या अशा मिरच्या तळून घ्यायच्या. अजून एक टाकून देतो. मस्तपैकी 2 टाकल्यात आणि अशाच सगळ्या टाकून तळून घेतो आता पाठ दिशेने.
आपल्या चॅनलवर अशा व्हिडिओ असतात बरं का. आता पाऊस बिऊस सुरू झाला की चांगलं घरच्यांना अशा भज्या करून खायला घाला. बघा कशा मस्त तळून भज्या आपल्या तयार आहेत. पाडदिशीने प्लेटमध्ये काढून घेतो ना आता आपल्या प्लेटमध्ये सजवून घेतो. बाजूला चवीसाठी श्वास घ्या. श्वासमध्ये डुबकून मस्तपैकी खाता येतील. चांगल्या अशा भज्या तयार झालेल्या आहेत. चांगलं पोट भरून खाऊयात आता भज्या. कसं दिसायला लागले तोंडाला पाणी सुटलं का नाही पावसाच्या दिवसात त्याला मजा येते. आपल्या चॅनलवर अशा विविध व्हिडिओ असतात त्यामुळे बघायला काय विसरू नका बरं का. चॅनलच्या पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला जी आवडेल ती घरी बनवा. मस्तपैकी कमेंट करून सांगा काय काय तुम्ही बनवलंय आमचे व्हिडिओ बघून. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तोपर्यंत खात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.